नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय ही महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। परंतु आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत असताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यात या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे, कारण जून महिन्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि माहिती देत असताना त्यांनी याप्रमाणे सांगितले की पुढील हप्त्यांसाठी 37 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता उद्यापासून म्हणजे 30 जून 2025 पासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात होता आणि आता अद्याप जून महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आला नव्हता, परंतु लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आजपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाही अशी ही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, कारण ज्या महिला निकषाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांचे अर्ज आता बाद करण्यात आलेले आहेत आणि जे काही इन्कम टॅक्स विभागाकडून लाडकी बहिणींच्या जे काही उत्पन्न आहे त्याची माहिती या ठिकाणी व्हेरीफाय केली जात आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आता पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अतिशय ही महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी। तर अशीच माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते। जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।